नवग्रहांचा जप हा का केला जातो आणि कशासाठी केला जातो हे पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पूजेच्या सुरुवातीला आपण सोडतो संकल्प करत असताना सांगितले जाते की आदित्यादी नवग्रह अनुकूलता सिद्ध्यर्थम, म्हणजेच आदित्यादी नवग्रहांची आपल्या कुंडलीमध्ये अनुकूलता राहावी. ग्रहांच्या जपासाठी प्रत्येक ग्रहाची एक ठराविक जपसंख्या असते आणि ज्या ग्रहाची जेवढी संख्या आहे त्याच संख्येप्रमाणे दशांश हवन पण सांगितले जाते. तर आज मी गेलो होतो रोही पिंपळगावाला आणि तिथे होता द्वैदिनात्मक नवग्रह जप व हवन. आज पहिला दिवस असल्यामुळे सर्व ग्रहांचा जप केला. तर आज होता 6 ग्रहांचा जप. सोम, मंगळ, बुध, शुक्र, शनी, राहू ह्या 6 ग्रहांच्या जपसंख्या दिल्याप्रमाणे आम्ही आज पहिल्या दिवशी जप केला आणि उद्या ह्या सर्व ग्रहांच्या जपसंख्याप्रमाणे दशांश हवन करण्यात येईल. तुम्हाला पण हवनाबद्दल माहिती पाहिजे असेल तर आताच फॉलो करा. तर भेटूया मित्रांनो उद्याच्या व्लॉगमध्ये. जय श्रीराम.